पुढे एक महत्त्वाची अपडेट बघूयात। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर जमीन घोटाळ्यातील दोषी आरोपीचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचार करण्याची वेळ आली आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील गावठाण घोटाळ्यातील आरोपी स्वाती पाचुळकर यांच्यावरती तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जमीन जप्तीची कारवाई केलेली होती। आता दोषी व्यक्तीचा प्रचार करण्याची वेळ विखे पाटलांवर आली आहे। स्वाती पाचुळकर यांनी 18 ते 25 कोटी रुपयांची शासकीय जमीन हडप केली होती। ग्रामपंचायतीला ती जागा देणं हेच महत्त्वाचं होतं, कारण सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतीला जागा देणं काही त्यामध्ये मला वाटतं कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे। आणि त्यामुळे ते सगळे सर्व कागदपत्र पाहिल्याच्यानंतर ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेली आहे। रांजणगावच्या स्वाती पाचोणकर ज्यांनी 72 गुंठे सरकारी जमीन जी जवळजवळ 18 कोटीची होती ती त्यांनी कागदपत्र बदलून स्वतःच्या सासऱ्यांच्या नावावर केली होती। अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे। जितका भ्रष्टाचार कराल, जितक्या तुमच्यावर केसेस असतील, जितका तुम्ही सगळा पैसा लुटाल, ती सगळी माणसं यांना लागतायत आणि कशासाठी लागतायत असा प्रश्न पडतोय। परमेश्वराला माहित आता महाराष्ट्राचं काय होईल।